मॅथमॅटिकल मेथड्समध्ये आज आपण लेक्चर नंबर 4 स्टार्ट करणार आहोत. टोटल मॅथमॅटिकल मेथडची आपण 3 लेक्चर्स कंप्लीट केलेली आहेत. हे तिन्ही लेक्चर्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. ती लेक्चर सिक्वेन्सनं तुम्हाला दिलेली आहेत. लेक्चर नंबर 1, 2 अँड 3 ती लेक्चर अगोदर बघून घ्या. त्यानंतर आज आपण हे 4थं लेक्चर स्टार्ट करणार आहोत. ओके, आजच्या पॉईंटचं नाव आहे रिझोल्युशन ऑफ व्हेक्टर्स. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, किंवा स्केलर आणि व्हेक्टरमधला डिफरन्स आपण पाहिला होता. आज आपण बघणार आहे रिझोल्युशन ऑफ व्हेक्टर. आता रिझोल्युशन ऑफ व्हेक्टर पाहण्या अगोदर आपण एक पाठीमागच्या लेक्चरचा एक पॉईंट आपण कव्हर करूया. त्या पॉईंटचं नाव आहे कंपोजिशन ऑफ व्हेक्टर. कंपोजिशन. आता हा पॉईंट पहिल्यांदा का बघायचा, ऑलरेडी आपण हा पाहिलेला आहे तर सुद्धा आपण डबल बघूया. का बघायचा, कारण कंपोजिशन ऑफ व्हेक्टर ही जी एक प्रोसेस आहे त्या प्रोसेसच्या अपोजिट प्रोसेस त्याला आपण म्हणतो रिझोल्युशन ऑफ व्हेक्टर. म्हणजे जर तुम्हाला कॉम्पोजिशन ऑफ व्हेक्टर्स जर समजलं तर त्याच्या बरोबर अपोजिट जे आहे रिझोल्युशन ऑफ व्हेक्टर ते तुम्हाला ऑटोमॅटिकली समजणार. सो पहिल्यांदा आपण स्टार्ट करूया कॉम्पोजिशन ऑफ व्हेक्टर. आपण पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन व्हेक्टरची किंवा दोनपेक्षा जास्त व्हेक्टरची ॲडिशन कशी करायची तो रूल आपण बघितला होता. मग आपण काय सांगितलं होतं, सपोज 2 व्हेक्टर्स आर इन द सेम डायरेक्शन देन वी ॲड देअर मॅग्निट्यूड. वी सिम्पली ॲड देअर मॅग्निट्यूड. 2 व्हेक्टर जर सेम डायरेक्शनला असतील तर आपण त्यांच्या मॅग्निट्यूड्स काय करतो, ॲड करतो. ह्याचं एक्झाम्पल सुद्धा आपण बघितलं होतं. सपोज एक मी ब्लॉक घेतला आणि या ब्लॉकवरती मी 2 फोर्स अप्लाय केले. 1 फोर्स of 3 Newton and second force F2 of 5 Newton. कारण फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे. आता हे दोन्ही फोर्स ह्या ब्लॉकवरती सेम डायरेक्शनला काय झालेत, अप्लाय झालेत. मग तुम्हाला जर मी क्वेश्चन विचारला ह्या ब्लॉकवरती नेट फोर्स किती ऍक्ट होणार आणि त्या नेट फोर्सची डायरेक्शन सांगा, तर तुम्ही काय सांगणार, ह्या ब्लॉकवरती 5 न्यूटन प्लस 3 न्यूटन हे टोटल 8 न्यूटन एवढा फोर्स काय झाला, ऍक्ट झाला. आणि त्या 8 न्यूटनची डायरेक्शन सुद्धा काय असणार आहे, सेम असणार आहे. दॅट इज एफ नेट इज इक्वल टू 8 न्यूटन. 8 न्यूटन काय झाली, हा जो नेट फोर्स आहे त्याची काय झाली मॅग्निट्यूड. आणि हा ॲरो काय इंडिकेट करतोय, ॲरो हेड, द डायरेक्शन ऑफ दिस नेट फोर्स. आणि ह्याच प्रोसेसला आपण म्हणतो कॉम्पोजिशन ऑफ व्हेक्टर. म्हणजे कॉम्पोजिशनमध्ये आपण काय करतो, 2 व्हेक्टर काय करतो, ऍड करतो, त्याला आपण म्हणतो व्हेक्टर ॲडिशन. आता हाच क्वेश्चन्स जर मी तुम्हाला उलटा सांगितला की हा 5 न्यूटन ह्या डायरेक्शनला आहे आणि 3 न्यूटन ह्या डायरेक्शनला आहे, तर नेट फोर्स किंवा रिझल्टंट फोर्स किती, तर तुम्ही काय सांगणार, 2 न्यूटन. बरोबर आहे ना. जर हा समजा ब्लॉक असेल, ह्या ब्लॉकवर तुम्ही इकडून 5 न्यूटन अप्लाय केला आणि इकडून 3 न्यूटन अप्लाय केला, तर नेट फोर्स किती झाला, 2 न्यूटन इन धिस डायरेक्शन. म्हणजे ग्रेटर जो फोर्स आहे ती डायरेक्शन आपण कोणाची घेतो, नेट फोर्स किंवा रिझल्टंट फोर्सची. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स अँड मॅग्निट्यूड इज 2 न्यूटन. 2 न्यूटन का, कारण 5 न्यूटन मधून 3 न्यूटन आपण काय केला, सबट्रॅक्ट केला. का सबट्रॅक्ट केला, कारण 2 फोर्स किंवा 2 व्हेक्टर कसे होते, अपोजिट डायरेक्शनला. त्याच्यासाठी आपण एक फायनल एक्झाम्पल आपण बघितलं होतं त्यावेळी. सपोज दिस इज फर्स्ट व्हेक्टर दॅट इज ए बार having magnitude 3 unit. This is second force B bar having magnitude 4 unit. Then these 2 vectors are in the same direction. त्यावेळी आपण काय करणार, दोन्ही वेक्टरची काय करणार, ॲडिशन करणार आणि तुम्हाला जो मिळणार असणार आहे तो काय असणार आहे, रिझल्टंट व्हेक्टर. सो दिस इज आर बार अँड विच इज ए बार प्लस बी बार. आणि जी मॅग्निट्यूड किती येणार, 4 + 3 दॅट इज 7 युनिट. आपला इधर रूल काय तयार झाला, वेन 2 वेक्टर्स आर इन द सेम डायरेक्शन वी सिम्पली ॲड देअर मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट व्हेक्टर इज सेम ॲज दॅट ऑफ बोथ व्हेक्टर. आणि मॅग्निट्यूड कशी काढायची, दोन्ही मॅग्निट्यूड ॲड करायचे. आता हेच एक्झाम्पल मी जर असं घेतलं, ओके, तर ह्या ठिकाणी तुम्ही काय करणार, दिस वेक्टर अँड दिस वेक्टर are in totally opposite direction. So we subtract their magnitude. Magnitude subtract करा, 4 unit minus 3 unit 1 unit. मग resultant
व्हेक्टरची मॅग्निट्यूड किती आली 1 युनिट आणि डायरेक्शन काय येणार डायरेक्शन सेम ॲज दॅट ऑफ लार्जर व्हेक्टर दॅट इज बी बार. सो दिस इज आवर रिझल्टंट हॅव्हिंग मॅग्निट्यूड 1 युनिट. लक्षात आलं. पण हे आपण कधी करतो ज्यावेळी दोन वेक्टर कसे असतील सेम डायरेक्शनला किंवा अपोजिट डायरेक्शनला. आता मी तुम्हाला जर क्वेश्चन विचारलं मी तुम्ही काय केलं ह्या प्रोसेसमध्ये दोन वेक्टर काय केले ॲड केले. ओके ह्याला म्हणतो आपण व्हेक्टर ॲडिशन. आता सेकंड केसमध्ये तुम्ही म्हणणार आम्ही तर वेक्टर सबट्रॅक्ट केले. वेक्टर सबट्रॅक्ट नाही केले त्यांच्या मॅग्निट्यूड आपण काय केली सबट्रॅक्ट केली. पण त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो टोटल प्रोसेसला आपण काय म्हणतो व्हेक्टर ॲडिशनच म्हणतो. लक्षात येते मॅग्निट्यूड ॲड करा किंवा मॅग्निट्यूड सबट्रॅक्ट करा दोन्ही मॅग्निट्यूड दोन्ही वेक्टरची पण या प्रोसेसला आपण काय म्हणतो व्हेक्टर ॲडिशन. ओके हे सिंपल होतं कारण एक तर तुम्हाला दोन वेक्टर कसे दिले होते सेम डायरेक्शनला किंवा कसे दिले होते अपोजिट डायरेक्शनला. जर तुम्हाला मी अशी वेक्टर दिले जे कसे आहेत डिफरंट डायरेक्शनला म्हणजे नॉट इन सेम डायरेक्शन नॉट इन डिफरंट डायरेक्शन. फॉर एक्झाम्पल फर्स्ट वेक्टर तुम्हाला मी सांगितला हा ए बार आणि सेकंड वेक्टर मी तुम्हाला दिला बी बार. ओके आणि मी तुम्हाला काय म्हणलं हे दोन्ही वेक्टर काय करा ॲड करा दोघांपासून रिझल्टंट वेक्टर काय करा फाइंड आउट करा. मग रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड फाइंड आउट करा आणि रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन फाइंड आउट करा. रिझल्टंट हा काय वेक्टर आहे ना तर मॅग्निट्यूड पण असणार आणि डायरेक्शन पण असणार. पण आपण पहिले नियम तो वापरू शकत नाही का तर हे दोन्ही वेक्टर सेम डायरेक्शनला पण नाहीत आणि अपोजिट डायरेक्शनला पण नाहीत. मग अशा वेळी ॲडिशन करताना आपण यूज करतो ट्रायंगल लॉ अँड लॉ ऑफ पॅरलोग्राम. दीज टू लॉज आर युज्ड टू ॲड two vectors when these two vectors are in different directions. ओके मग काय करतो पहिल्यांदा आपण घेऊया ट्रायंगल लॉ. ट्रायंगल लॉ मग ट्रायंगल लॉ काय सांगतो समजा हा फर्स्ट वेक्टर आहे हा फर्स्ट वेक्टर ॲज इट इज आपण ड्रॉ करणार किंवा पॅरलली शिफ्ट करणार. वेक्टर पॅरलली शिफ्ट करण्यासाठी आपल्याला परमिशन असते. सो ए बार आपण इथं काय केला ॲज इट इज ड्रॉ केला हा ए बार बघा हा ड्रॉ केला. नंतर आपण काय करणार हा जो आहे तो वेक्टरचा काय झाला टेल आणि हा जो ॲरो आहे त्याला आपण म्हणतो वेक्टरचा हेड किंवा हा काय झाला स्टार्टिंग पॉईंट आणि हा काय झाला एंडिंग पॉईंट. आता बी बार कसा ड्रॉ करायचा तर बी बारचा जो टेल आहे तो ए बारच्या हेडला मॅच झाला पाहिजे. म्हणजे बी बार आपण आहे असा ड्रॉ केला इथं बघा बी बार. नंतर पहिल्या वेक्टरच्या टेल पासून दुसऱ्या वेक्टरच्या हेडपर्यंत तुम्हाला जो मिळणार त्याला तुम्ही काय म्हणता रिझल्टंट अँड विच इज ए बार प्लस बी बार. लक्षात आलं. सो इन दिस प्रोसेस वी सिम्पली ॲड टू व्हेक्टर्स ए बार अँड बी बार अँड वी गेट रिझल्टंट व्हेक्टर. ओके आपल्याला एक वेक्टर मिळाला कुठला वेक्टर मिळाला आर बार जो काय करतो ह्या दोन्ही वेक्टरचं काय करतो काम करतो. म्हणजे ह्या दोन्ही वेक्टरचा इफेक्ट ए बार आणि बी बारचा इफेक्ट एकाच वेक्टरनं दाखवलाय आणि तो वेक्टर म्हणजे कुठला आर बार. आणि ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण म्हणतो कॉम्पोजिशन ऑफ वेक्टर्स. लक्षात आलं. म्हणजे कॉम्पोजिशन ऑफ वेक्टरमध्ये तुम्ही काय करता दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेक्टर ॲड करून त्यांच्यापासून एकच वेक्टर तयार करता. म्हणजे तुम्ही वेक्टर जोडण्याचं काम करता. ह्या दोघांपासून तुम्ही आर बार काय केला तयार केला. आता ट्रायंगल लॉनं आपण ही ॲडिशन केली या दोन वेक्टरची रिझल्टंट शोधला. हीच ॲडिशन सेम आपण लॉ ऑफ पॅरलोग्रामनं पण करू शकतो बाय युजिंग पॅरलोग्राम लॉ. फक्त नियम काय सांगतो पॅरलोग्रामचा फर्स्ट वेक्टर ॲज इट ड्रॉ करा सेम लाईक ट्रायंगल लॉ. ए बार आपण आहे असा ड्रॉ केला. सो दिस इज ए बार. समजा ए बार आपण पॉईंट ओ मधून काय केला स्टार्ट केला. नंतर ज्या पॉईंटमधून ए बार ड्रॉ केला त्याच पॉईंटमधून बी बार ड्रॉ करा. सो दिस इज बी बार. बघा इथं काय केलं होतं ए बारच्या एंडिंग पासून बी बार स्टार्ट केला होता आणि लॉ ऑफ पॅरलोग्राम मध्ये ज्या पॉईंटमधून ए बार ड्रॉ केला त्याच पॉईंटमधून बी बार ड्रॉ केला. नंतर काय करा हा लॉ ऑफ पॅरलोग्राम आहे तेव्हा पॅरलोग्राम कम्प्लीट करा. पॅरलोग्रामच्या अपोजिट साईड इक्वल असतात. सो आपण पॅरलोग्राम काय केला कम्प्लीट केला. हा बी बार असेल तर हा बी बार हा ए बार असेल तर हा ए बार. आणि काय करायचं त्या सेम पॉईंट मधूनच म्हणजे कुठल्या पॉईंट मधून ओ पॉईंट मधून म्हणजे काय ज्या पॉईंट मधून तुम्ही ए बार आणि बी बार काय केला ड्रॉ केला त्याच पॉईंट मधून काय ड्रॉ करा डायगोनल ऑफ ए पॅरलोग्राम. सो दिस इज द डायगोनल ऑफ ए पॅरलोग्राम आणि ह्या डायगोनललाच तुम्ही काय म्हणता आर बार दॅट इज रिझल्टंट. बघा ह्या ठिकाणी आर बार आणि ह्या ठिकाणी आर बार सेमच आला म्हणजे मला सेम रिझल्ट मिळाला इन ट्रायंगल लॉ आणि इन पॅरलोग्राम लॉ. हे दोन लॉ कधी यूज करायचे वेन वी हॅव टू ॲड टू वेक्टर्स which are in different direction and to find out the resultant vector. ओके मग ही झाली रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन.
ओके, इन दिस डायरेक्शन. आणि ह्या रिझल्टंट वेक्टरची जी काही लेंथ आहे त्याला आपण काय म्हणतो, त्या रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड जी आपण फाइंड आउट केली होती ती किती आली तुम्हाला आठवते का बघा. रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड आर इज इक्वल टू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. ए स्क्वेअर म्हणजे पहिल्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर, दुसऱ्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. थिटा म्हणजे दोन वेक्टर मधला अँगल. सो दिस इज द थिटा, अँगल बिटवीन टू वेक्टर्स. ओके. मग हे जे काय तुम्ही केलं त्याला आपण म्हणतो कॉम्पोजिशन ऑफ व्हेक्टर. म्हणजे कॉम्पोजिशन ऑफ व्हेक्टरमध्ये तुम्ही काय करता, दोन वेक्टर ऍड करून एक वेक्टर फाइंड आउट करता, त्याला आपण म्हणतो रिझल्टंट वेक्टर. मग रिझोल्युशनमध्ये काय करायचं, ह्याच्या बरोबर उलट करायचं. रिझोल्युशनमध्ये काय करायचं तर एका वेक्टर पासून दोन वेक्टर तयार करायचे. कळलं का? मी इकडे लिहितो आता. रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स. हे एक्झाम्पल जर समजलं असेल तर आणखी एक एक्झाम्पल आपण घेऊया. ओके, समजा मी तुम्हाला दोन वेक्टर दिले विच आर इन अगेन डिफरंट डायरेक्शन. सो दिस इज ए बार अँड दिस इज बी बार. आणि ह्यांची ॲडिशन करा, वेक्टर ॲडिशन, आणि काय फाइंड आउट करा, सिंगल वेक्टर ज्याला तुम्ही म्हणता रिझल्टंट वेक्टर. आणि ह्या प्रोसेसला आपण म्हणतो कॉम्पोजिशन ऑफ वेक्टर. मग कसं फाइंड आउट करूया, ट्रायंगल लॉनं फाइंड आउट करा किंवा लॉ ऑफ पॅरलोग्रामनं फाइंड आउट करा. रिझल्ट सेमच आहे. ठीक आहे, आपण फाइंड आउट करूया बाय युझिंग लॉ ऑफ पॅरलोग्राम. काय सांगतो पॅरलोग्राम लॉ, फर्स्ट वेक्टर ॲज इट इज ड्रॉ करा. ड्रॉ केला आपण. सो दिस इज ए बार. कुठल्या पॉईंटमधनं आपण ड्रॉ केला, ओ पॉईंटमधनं. त्याच पॉईंटमधून दुसरा वेक्टर स्टार्ट करा, बी बार. सो दिस इज बी बार. पॅरलोग्राम कंप्लीट करा आणि त्या सेम पॉईंटमधून काय ड्रॉ करा, डायगोनल. आणि ही जी डायगोनल आहे त्या डायगोनल आपण म्हणतो आर बार. दॅट इज रिझल्टंट ऑफ ए बार अँड बी बार. हा बी बार असेल तर हा पण काय झाला, बी बार. आणि हा ए बार असेल तर हा काय झाला, ए बार. आणि ह्या पॅरलोग्राम लॉ मध्ये आता पॅरलोग्रामला आपण नाव द्या ओ पी क्यू आर, काही नाव देऊ शकता तुम्ही. हा ए बार, हा बी बार. मग ह्यात काय तयार झाला, ट्रायंगल तयार झाला, ट्रायंगल ओ पी क्यू. म्हणजे ट्रायंगल लॉ जर अप्लाय केला तर आर बारची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळणार, ए बार प्लस बी बार. दॅट इज रिझल्ट काय मिळाला, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. ओके. मग ह्या ठिकाणी तुम्ही काय केलं, हे जे दोन वेक्टर होते ए बार आणि बी बार, त्यांना तुम्ही जोडून त्यांना एकत्र करून त्या दोघांचा इफेक्ट ज्या एका वेक्टरनं दाखवलाय तो वेक्टर फाइंड आउट केला आर बार. म्हणजे कॉम्पोजिशनमध्ये तुम्ही काय करता, दोन वेक्टर ऍड करता किंवा दोन वेक्टर जोडता. रिझोल्युशनमध्ये काय करायचं तर एका वेक्टरपासून हे दोन वेक्टर काय करायचे, तयार करायचे. म्हणजे ह्या वेक्टरला काय करायचं, ब्रेक करायचं, स्प्लिट करायचं आणि एकापासून दोन तयार करायचे. त्याला आपण म्हणतो रिझोल्युशन ऑफ वेक्टर. मग समजा हेच एक्झाम्पल मी इकडे घेतलं, तुम्हाला मी एकच वेक्टर दिला. कुठला वेक्टर दिला, आर बार. बघा इथं काय केलं होतं, दोन वेक्टर दिले होते, दोघांपासून आर बार तयार केला, कॉम्पोजिशन. आता मी तुम्हाला इथं एकच वेक्टर दिलाय. आता एकापासून किती वेक्टर तयार करायचे, दोन वेक्टर तयार करायचे. म्हणजे हा वेक्टर काय करायचा, ब्रेक करायचा, हा वेक्टर तोडायचा आणि त्याच्यापासून दोन वेक्टर तयार करायचे. ह्याला आपण म्हणतो रिझोल्युशन ऑफ वेक्टर. ओके. मग पहिला वेक्टर कसा असणार, असा, आणि दुसरा वेक्टर असा असणार. हे जे दोन वेक्टर आहेत ह्या दोन वेक्टरला, हा वेक्टर आणि हा वेक्टर, ह्या दोन वेक्टरला आपण म्हणतो कॉम्पोनंट्स ऑफ ए गिवन वेक्टर. गिवन वेक्टर आर बार. हे दोन काय झाले, आर बारचे काय झाले, कॉम्पोनंट्स. ओके. पण हे दोन्ही कॉम्पोनंट्स जे आहेत आर बारचे ते एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर. म्हणून आपण ह्यांना म्हणतो रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स ऑफ ए आर बार. ओके. असं काही कंपल्शन नाही की दोन्ही कॉम्पोनंट्स एकमेकांना परपेंडिक्युलर पाहिजे. इन जनरली आपण आज सांगू शकतो, हा जर मी वेक्टर घेतला, कुठला वेक्टर घेतला समजा ए बार, तर हे दोन कॉम्पोनंट मी घेऊ शकतो. हा वेक्टर कुठला आहे, ए बार. हे दोन काय झाले, कॉम्पोनंट्स. ह्या कॉम्पोनंटला मी म्हणतो एक्स बार आणि ह्या कॉम्पोनंटला म्हणतो वाय बार. आता एक्स बार आणि वाय बार मध्ये 90 डिग्रीचा अँगल आहे का, तर नाही. असं काही नाही की दोन्ही वेक्टर जे आहेत एक्स बार आणि वाय बार हे काय आहेत, ए बारचे काय आहेत, कॉम्पोनंट्स, ते एकमेकांना परपेंडिक्युलर पाहिजेत, असं काही नाही. पण आपल्या सिलेबसमध्ये काय सांगितले की आपण असे कॉम्पोनंट्स घ्यायचे दिलेल्या वेक्टरचे की दोन्ही कॉम्पोनंट्स एकमेकांना काय पाहिजेत, परपेंडिक्युलर पाहिजे. म्हणून आपल्या सिलेबसमध्ये फक्त काय, रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स ऑफ ए गिवन वेक्टर. बघा इथं सांगितले, द कॉम्पोनंट्स कॅन बी फाउंड अलॉंग
डायरेक्शन ॲट एनी रिक्वायर्ड अँगल्स, म्हणजे त्या कॉम्पोनंट्समध्ये कितीही अँगल असू शकतो. लक्षात येते, एनी रिक्वायर्ड अँगल. पण आपल्याला सिलेबसमध्ये काय सांगितले, त्या कॉम्पोनंट्समधला किती अँगल घ्यायचा, 90 घ्यायचा, किंवा ते असे कॉम्पोनंट्स तयार करायचे दिलेल्या वेक्टरचे आर बारचे की दोन्ही कॉम्पोनंट्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. सो दिस इज द रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स. आय थिंक वी कवर द डिफरन्स, एक्झॅक्ट डिफरन्स बिटवीन कॉम्पोजिशन ऑफ वेक्टर अँड रिझोल्युशन ऑफ वेक्टर. आता हे दोन कॉम्पोनंट्स कसे तयार करायचे ते आपण आता पुढे जाऊन बघूया. त्याच्या अगोदर रिझोल्युशन ऑफ वेक्टरची डेफिनेशन. काय डेफिनेशन दिलं, रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग ए गिवन वेक्टर. तर गिवन वेक्टर म्हणजे कोण आहे, आर बार. तो वेक्टर काय करायचा, स्प्लिट करायचा. स्प्लिट करायचे म्हणजे त्याचे भाग करायचे, त्याचे तुकडे करायचे. ओके, स्प्लिट करणे म्हणजे तुम्हाला समजतंय. ओके, इनटू इट्स कॉम्पोनंट्स. तुमचा गिवन वेक्टर आर बार तुम्ही काय केला, स्प्लिट केला इनटू इट्स कॉम्पोनंट्स. हे दोन काय झाले, कॉम्पोनंट्स. कॉम्पोनंट्सचा अर्थ होतो त्याचे घटक म्हणा किंवा त्याचे पार्ट्स म्हणा. हे आर बारचे हे दोन काय आहेत, पार्ट आहेत. त्यामुळे हे दोन्ही सुद्धा काय असणार, वेक्टरच असणार आहेत ना. तर आर बारचा हा पहिला कॉम्पोनंट आणि हा दुसरा कॉम्पोनंट. हे दुसरे कॉम्पोनंट कुठून आले, आर बार पासून आले. आणि आर बार कोण आहे, वेक्टर. मग हे दोन पण काय असणार आहेत, वेक्टरच असणार आहेत. ओके, द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग ए गिवन वेक्टर इनटू इट्स कॉम्पोनंट्स इज कॉल्ड एज ए रिझोल्युशन ऑफ वेक्टर. थोडक्यात एका वेक्टरपासून दोन वेक्टर किंवा दोनपेक्षा जास्त वेक्टर स्प्लिट करण्याची, तोडण्याची किंवा ब्रेक करण्याची जी काय प्रोसेस आहे, जी काय पद्धत आहे, त्या प्रोसेसला आपण म्हणतो रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स. ओके, सेकंड पॉईंट जर आपण बघितला. आता थर्ड पॉईंट काय सांगितलं, बट इफ दीज कॉम्पोनंट्स आर फाउंड अलॉंग द डायरेक्शन्स विच आर म्युच्युअली परपेंडिक्युलर. पण ते कॉम्पोनंट जर एकमेकांना कसे असतील, म्युच्युअली परपेंडिक्युलर, देन दे आर कॉल्ड एज अ रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. त्यावेळी आपण त्या दोन कॉम्पोनंट्सला काय म्हणतो, रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. आणि हे जे कॉम्पोनंट्स आहेत ते सुद्धा काय असणार आहेत, वेक्टरच असणार आहेत. त्यामुळे त्यांच्याजवळ पण काय असणार आहे, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. मग ह्या कॉम्पोनंटची डायरेक्शन जर झाली अलॉंग एक्स ॲक्सिस, ह्या कॉम्पोनंटची डायरेक्शन झाली अलॉंग वाय ॲक्सिस. आपण याचा तिसरा कॉम्पोनंट पण घेऊ शकतो आर बारचा, जो कसा असेल अलॉंग द झेड ॲक्सिस. ओके, मग तीन कॉम्पोनंट झाले. तिन्ही कॉम्पोनंट एकमेकांना कसे असणार, परपेंडिक्युलर. कॉम्पोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस, कॉम्पोनंट अलॉंग वाय ॲक्सिस आणि कॉम्पोनंट अलॉंग झेड ॲक्सिस. मग एक्स, वाय आणि झेड हे तिन्ही ॲक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर आर बारचे तिन्ही कॉम्पोनंट सुद्धा एकमेकांना परपेंडिक्युलर असणार. म्हणून अशा कॉम्पोनंटला आपण म्हणणार रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. लक्षात आलं, रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स म्हणजे काय. ठीक आहे, आता आपण ही फाइंड करण्याची काय बघूया, प्रोसेस बघूया. पहिल्यांदा आपण घेऊया कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, टू डायमेन्शनल. ओके, म्हणजे आपण दोन ॲक्सिस घेणार. समजा आपण एक ॲक्सिस घेतला, दिस इज एक्स ॲक्सिस अँड दिस इज वाय ॲक्सिस. हा झाला त्या दोन्ही ॲक्सिसचा ओरिजिन. ओके, आणि ह्या ओरिजिनमधून आपण एक वेक्टर ड्रॉ केला. हा वेक्टर जो आहे, ह्या वेक्टरला आपण काय म्हणणार, आर बार. आणि ह्या पॉईंटला आपण नाव देऊया सी. म्हणजे इथं तुम्ही काय सांगणार, ओ सी बार इज इक्वल टू आर बार. ओ सी बार हा एक वेक्टर आहे, म्हणजे कुठला, आर बार. ह्या वेक्टरला आपण काय करणार आहे, स्प्लिट करणार आहे. आणि ह्या वेक्टरला स्प्लिट करून, ब्रेक करून किंवा तोडून हे जे दोन रेक्टँग्युलर कॉम्पोनंट तयार करणार. रेक्टँग्युलर कॉम्पोनंट म्हणजे जे कॉम्पोनंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. म्हणजे एक कॉम्पोनंट असेल अलॉंग एक्स ॲक्सिस, एक कॉम्पोनंट असेल अलॉंग वाय ॲक्सिस. लक्षात आलं. सो दिस इज ओ सी बार इज इक्वल टू आर बार इज ए गिवन वेक्टर, जो तुम्हाला काय करायचं आहे, स्प्लिट करायचं आहे. आता ह्या वेक्टरची मॅग्निट्यूड किती असणार आहे, तर ह्या वेक्टरची जी लेंथ असते तीच ह्या वेक्टरची काय असणार आहे, मॅग्निट्यूड. आणि हा ॲरोहेड काय दाखवतोय, डायरेक्शन. मग आपण हा जो वेक्टर आहे आर बार, त्याची मॅग्निट्यूड घेऊया आपण, मॅग्निट्यूड ऑफ आर बार इज इक्वल टू किती घेऊया, मॉडमध्ये टाकू किंवा फक्त त्याला आपण सिम्पली काय म्हणूया, आर. सो आर इज ए मॅग्निट्यूड ऑफ गिवन वेक्टर आर बार. ओके, आता नंतर आपल्याला तर काय करायचं आहे, आर बारचे काय करायचे, दोन कॉम्पोनंट्स. त्यासाठी आपण काय करू, सी पॉईंटमधून एक्स ॲक्सिसवर एक काय ड्रॉ करूया, परपेंडिक्युलर. आणि सी पॉईंटमधूनच वाय ॲक्सिसवर सुद्धा काय ड्रॉ करूया, एक परपेंडिक्युलर. सो दिस इज परपेंडिक्युलर, सो दिस अँगल इज 90 अँड दिस अँगल इज ऑल्सो 90.
आता काय करूया, ह्या आर बारचे दोन कॉम्पोनंट्स आपण घेऊया. मग आर बारचा पहिला कॉम्पोनंट कुठं असणार आहे, अलॉंग एक्स ॲक्सिस. ओके, आणि ह्या कॉम्पोनंटला आपण म्हणूया आर एक्स बार. आणि आर बारचा दुसरा कॉम्पोनंट कुठं असेल तर आर एक्सला कसा असणार आहे, परपेंडिक्युलर, म्हणजे अलॉंग वाय ॲक्सिस. हा कॉम्पोनंट झाला आर वाय बार. सो लिहून घेऊया, आर एक्स बार काय असणार आहे, कॉम्पोनंट, कोणाचा कॉम्पोनंट ऑफ आर बार अलॉंग एक्स ॲक्सिस. आणि आर वाय बार म्हणजे काय असणार आहे, कॉम्पोनंट ऑफ आर बार अलॉंग वाय ॲक्सिस. ओके, लक्षात आलं. आणि ह्या आर बारनं एक्स ॲक्सिसवर तयार केलेला अँगल आपण किती मानूया, थीटा. आता आर बार हा वेक्टर आहे, मग त्याचे हे दोन्ही कॉम्पोनंट सुद्धा काय असणार आहेत, वेक्टर असणार आहेत. म्हणजे आर एक्स बार हा एक वेक्टर आहे, आर वाय बार सुद्धा काय झाला, वेक्टर झाला. म्हणजे ह्या दोघांना काय असणार आहे, मॅग्निट्यूड पण असणार आणि डायरेक्शन पण असणार. मग आर एक्स बारची डायरेक्शन अलॉंग एक्स ॲक्सिस, आर वाय बारची डायरेक्शन अलॉंग वाय ॲक्सिस. मग ह्यांच्या मॅग्निट्यूड किती असणार आहे, तर ही व्हेक्टरची जी काही लेंथ आहे ती त्याची पर्टिक्युलर काय असणार आहे, मॅग्निट्यूड. मग ह्या व्हेक्टरची आपण मॅग्निट्यूड मानूया आर एक्स. आर एक्स काय असणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर किंवा मॅग्निट्यूड ऑफ ए कॉम्पोनंट आर एक्स बार. आता हे तुम्ही लिहून घ्या, आर वाय काय असणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर आर वाय बार. मग आर एक्स आणि आर वाय काय झाल्या, ह्या दोन कॉम्पोनंटच्या किंवा ह्या दोन वेक्टरच्या काय झाल्या, मॅग्निट्यूड्स. ओके, आता नेक्स्ट आपण अजून काय घेऊ शकतो बघा, तर पॅरलोग्राम लॉनुसार किंवा ट्रायंगल लॉ. ह्या पॉईंटला नाव दिलं ओ, ह्या पॉईंटला नाव दिलं सी, ह्या पॉईंटला आपण नाव देऊया सपोज ए, ह्या पॉईंटला आपण नाव देऊया बी. मग ओ ए सी बी हा तुमचा काय झाला, पॅरलोग्राम. मग अकॉर्डिंग टू लॉ ऑफ पॅरलोग्राम आर बारचे हे दोन काय असतील, कॉम्पोनंट्स असतील. म्हणजे तुम्ही आर बारला ब्रेक करून हे दोन कॉम्पोनंट्स काय केले, तयार केले. मग ह्या दोघांना जोडल्यानंतर तुम्हाला काय मिळालं पाहिजे, आर बार मिळाला पाहिजे. सिंपल लॉजिक आहे. म्हणजे आर बारला तोडल्यानंतर हे दोन मिळतात, मग ह्या दोघांना जोडल्यानंतर आर बार मिळणार. त्यामुळे इथं आपण ट्रायंगल लॉ ओ ए सी मध्ये अप्लाय करू शकतो. अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ इन ट्रायंगल ओ ए सी आपण काय सांगणार, हा आर एक्स असेल, हा आर वाय असेल, तर हा सुद्धा किती असणार आहे, आर वाय असणार आहे. मग आर बारची व्हॅल्यू किती येणार, आर बार इज इक्वल टू काय येणार, आर एक्स बार प्लस आर वाय बार अकॉर्डिंग टू लॉ ऑफ पॅरलोग्राम किंवा अकॉर्डिंग टू लॉ ऑफ ट्रायंगल. हे आपण असं लिहू शकतो. हे ऑलरेडी आपण तयार केले, कारण हे दोन वेक्टर जोडल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, रिझल्टंट. आणि हा वेक्टर ब्रेक केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, दोन कॉम्पोनंट्स. ओके, कुठलाही वेक्टर तुम्ही घ्या, समजा मी वेक्टर घेतला ए बार, तर तो आपण असा लिहितो, ए बार इज अ वेक्टर इज इक्वल टू इट्स मॅग्निट्यूड ए अँड डायरेक्शन ए कॅप. ए कॅप इज अ युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ ए बार. युनिट वेक्टर हा कन्सेप्ट सुद्धा आपण बघितलेला आहे. युनिट वेक्टर म्हणजे असा वेक्टर की ज्याची मॅग्निट्यूड काय असते, 1 असते. हे जी मॅग्निट्यूड 1 असणार आहे आणि डायरेक्शन तुमच्या गिवन वेक्टर प्रमाण असणार आहे. सो कुठलाही वेक्टर आपण कसं लिहितो, मॅग्निट्यूड इंटू पुढं काय असते त्याची डायरेक्शन. म्हणजे आपण कसं लिहू शकतो आर बार इज इक्वल टू आर एक्स बार इज अ वेक्टर हुज मॅग्निट्यूड is Rx. Magnitude of vector Rx bar is Rx. So R bar is equal to Rx into काय येणार आहे, ह्या Rx बारची डायरेक्शन. मग Rx बारची डायरेक्शन कशी आहे, अलॉंग एक्स ॲक्सिस. आणि त्यासाठी आपण युनिट वेक्टर यूज करतो आय कॅप. हे सुद्धा आपल्याला झालेलं आहे. प्लस आर वाय बारची मॅग्निट्यूड आर वाय. आर वाय इज अ मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर आर वाय. आणि आर वाय बारची डायरेक्शन काय, अलॉंग वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिससाठी आपण युनिट वेक्टर घेतो जे कॅप. मग खाली काय येणार, वेअर आय कॅप अँड जे कॅप आर द युनिट वेक्टर्स अलॉंग एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. लक्षात आलं. सो ह्या इक्वेशनला म्हणा 1, ह्या इक्वेशनला म्हणला 2. म्हणजे अशा तऱ्हेनं आपण काय फाइंड आउट केला, आर बार काय केला, फाइंड आउट केला. ओके, सो थिटा इज द अँगल बिटवीन आर बार अँड आर एक्स बार किंवा आर बार अँड एक्स ॲक्सिस. मग ह्या ट्रायंगलमध्ये इन ट्रायंगल ओ ए सी आपण कॉस थिटा फाइंड आउट करू शकतो. व्हॉट इज कॉस थिटा, ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस. मग ॲडजसंट काय आहे, आर एक्स. थिटाची ॲडजसंट काय झाली, आर एक्स अपॉन हायपोटेनियस काय होणार, आर. सो आर एक्स अपॉन आर. मग आर एक्स किती आला,
आर कॉस थिटा. मी अशा तऱ्हेनं तुम्हाला हा जो कॉम्पोनंट आहे आरचा कुठला आर एक्स त्याची काय मिळाली मॅग्निट्यूड. मग ह्याची मॅग्निट्यूड किती असणार आहे हे आपण असं लिहू. आर एक्स बारची काय लिहूया मॅग्निट्यूड किती असणार आहे मॅग्निट्यूड आर एक्स आणि ती किती आली आर कॉस थिटा. मॅग्निट्यूड डायरेक्शन तर आला एक्स ॲक्सिस. सिमिलरली आपण काय काढूया आता आर वाय बारची काय काढूया मॅग्निट्यूड. त्यासाठी आपण कुठला अँगल घेणार साइन थिटा इन सेम ट्रायंगल. मग साइन थिटा कसा असतो अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. मग अपोजिट काय आर वाय अपॉन हायपोटेनियस काय आर. सो आपल्याला काय मिळणार आर वाय इज इक्वल टू हायपोटेनियस लक्षात ठेवायचं हा जो 90 अँगल आहे त्याच्या अपोजिट साइड म्हणजे काय असते हायपोटेनियस. सो आर वाय किती आला आरला इकडे घ्या आर साइन थिटा. इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. अशा तऱ्हेने तुम्हाला हा जो व्हेक्टर आहे किंवा हा जो कॉम्पोनंट आहे आर बारचा अलॉंग वाय डायरेक्शन आर वाय बार त्याची काय मिळाली मॅग्निट्यूड किती मिळाली आर साइन थिटा. म्हणजे तुम्हाला हे जे दोन कॉम्पोनंट्स आहेत ह्या दोन कॉम्पोनंटची मॅग्निट्यूड पण मिळाली आणि डायरेक्शन पण मिळाली. आता इथे एक ट्विस्ट आहे किंवा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. मी तुम्हाला काय सांगितलं आरला ब्रेक केल्यानंतर हे दोन व्हेक्टर किंवा दोन कॉम्पोनंट मिळाले. मग ह्या दोघांना जोडल्यानंतर तुम्हाला काय मिळाला पाहिजे हा रिझल्टंट मिळाला पाहिजे. ओके मग ह्या दोघांना जोडायचं मग ह्या दोघांची काय करायची ॲडिशन करायची. ह्या दोघांची ॲडिशन आपण बाय युझिंग काय करतो लॉ ऑफ पॅरलोग्राम किंवा बाय युझिंग लॉ ऑफ ट्रायंगल बरोबर ना. आणि ती ॲडिशन केल्यानंतर जो रिझल्टंट मिळणार आहे त्या रिझल्टंटची मॅग्निट्यूड काढण्याचा फॉर्म्युला आपल्याकडे ऑलरेडी होता. रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड काढण्याचा फॉर्म्युला किती होता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. आठवते का बघा ए स्क्वेअर म्हणजे पहिल्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. मग फर्स्ट वेक्टर आपला कोण आहे इथं आर एक्स बार ना त्याची मॅग्निट्यूड किती आहे आर कॉस थिटा त्याचा स्क्वेअर करा म्हणजे काय येईल आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस बी स्क्वेअर म्हणजे दुसऱ्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर दुसरा वेक्टर काय आर साइन थिटा त्याचा स्क्वेअर करा मग आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा प्लस काय येणार 2a म्हणजे फर्स्ट वेक्टरची मॅग्निट्यूड आर कॉस थिटा इंटू आर साइन थिटा बरोबर इंटू काय येणार कॉस थिटा. कॉस थिटा म्हणजे काय थिटा इज द अँगल बिटवीन टू वेक्टर्स हे ऑलरेडी झाले. हा थिटा नसणार आहे तो ह्या ठिकाणी थिटा म्हणजे काय असणार आहे ठीक आहे मी तर अल्फा म्हणतो तुमचं जमलिंग होऊ नये म्हणून. ओके अल्फा म्हणजे काय असणार आहे अँगल बिटवीन टू वेक्टर्स. मग ह्या दोन वेक्टर जे तुम्ही काय करणार आहे ॲड करणार आहे ज्यांच्यापासून तुम्हाला काय मिळालं आहे आर बार मिळाला आहे त्या दोन वेक्टरमध्ये किती अँगल आहे 90 अँगल आहे. सो कॉस 90 आणि आपल्याला माहिती आहे कॉस 90 किती असतो 0. सो ही पूर्ण टर्म काय झाली 0. ह्यांच्यातून आर स्क्वेअर काय निघाला कॉमन ब्रॅकेटमध्ये काय राहिलं कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. हे आपण काय काढतोय मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट व्हेक्टर. ओके मग कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा 1 राहिलं अंडर रूटमध्ये काय राहिलं आर स्क्वेअर. मग स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल फक्त काय येणार आर. मग हा जो रिझल्टंट व्हेक्टर आहे जो तुम्हाला कधी मिळाला हे दोन वेक्टर ॲड केल्यानंतर मिळाला मग त्याची मॅग्निट्यूड किती आली आर आली. आणि आपल्याला माहिती आहे ह्या रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड किती आहे आर. हो का मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर इज आर. म्हणजे आपलं बरोबर आहे काय बरोबर आहे ह्या वेक्टरला आर बारला स्प्लिट केल्यानंतर तोडल्यानंतर त्याचे हे दोन कॉम्पोनंट्स मिळतात आणि हे दोन कॉम्पोनंट जोडल्यानंतर तुम्हाला आर बार मिळतो त्याची मॅग्निट्यूड किती आहे आर आहे. ओके हे तुमच्या माहितीसाठी ठीक आहे. आता काय करूया हे जे दोन इक्वेशन आहेत इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 ह्या दोघांचे आपण काय करूया स्क्वेअरिंग अँड ॲडिंग. मग इथं लिहा स्क्वेअरिंग अँड ॲडिंग ऑफ इक्वेशन 3 अँड 4. 3 आणि 4चं काय करा स्क्वेअर करा नंतर ॲड करा. मग LHS मध्ये तुम्ही LHS ॲड करणार. मग पहिल्यांदा स्क्वेअर करा ह्याचा स्क्वेअर काय झाला आर स्क्वेअर एक्स प्लस ह्याचा स्क्वेअर काय झाला आर स्क्वेअर वाय इज इक्वल टू ह्या टर्मचा स्क्वेअर आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस ह्या टर्मचा स्क्वेअर आणि ह्याच्यामध्ये ॲड करायचं आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. हे वाक्य तुमचं तुम्ही लिहून घ्या स्क्वेअरिंग अँड ॲडिंग ऑफ इक्वेशन 3 अँड 4. इकडे आर स्क्वेअर काय निघाला कॉमन ब्रॅकेटमध्ये काय राहणार कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा जे किती असणार आहे 1 इंटू आर स्क्वेअर मग इकडे काय राहिलं आर स्क्वेअर एक्स प्लस आर स्क्वेअर वाय म्हणजेच काय होईल आर स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर एक्स प्लस आर स्क्वेअर वाय. आपल्याला आर पाहिजे बरोबर
ह्या वेक्टरची मॅग्निट्यूड. मग किती येणार, दोन्ही बाजूचं काय घ्या स्क्वेअर रूट, आर स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आर आणि ह्याचं स्क्वेअर रूट काय येणार स्क्वेअर रूटमध्ये आर स्क्वेअर एक्स प्लस आर स्क्वेअर वाय. इथे स्क्वेअर रूट तुम्ही आर एक्स प्लस आर वाय लिहू शकत नाही, कारण मध्ये प्लस साईन असताना तुम्ही स्क्वेअर रूट काढू शकत नाही, म्हणून ह्या पूर्ण टर्मला आपण काय टाकलं स्क्वेअर रूटमध्ये टाकलं. अंडर रूट आर स्क्वेअर एक्स प्लस आर स्क्वेअर वाय. सो दिस इज द आर. ह्या आरला तुम्ही काय म्हणणार आहे, आर म्हणजे काय आर, दिस इज आर मॅग्निट्यूड ऑफ आर बार. मी तुम्हाला आर बारची काय मिळाली मॅग्निट्यूड, आणि ती किती आली अंडर रूट आर स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर वाय. आता ह्या आर बारची आपण काय काढू शकतो, डायरेक्शन काढू शकतो. डायरेक्शन कशी काढायची हे सुद्धा आपण बघितलंय. तो एक्स ॲक्सिसवर किती अँगल तयार करतोय ह्यालाच आपण काय म्हणतो आर बारची डायरेक्शन. मग किती अँगल तयार करतोय थिटा. मग थिटा आपण फाइंड आउट करूया. कसा फाइंड आउट करणार, थोडं काय असणार पुढचा पॉईंट, डायरेक्शन ऑफ आर बार. ही झाली आर बारची मॅग्निट्यूड. आता डायरेक्शन ऑफ आर बार, डायरेक्शन ऑफ आर बार, त्यासाठी हा थिटा अँगल फाइंड आउट करा, टॅन थिटा. ओके, टॅन थिटा काय असतो, अपोजिट साइड अपॉन ॲडजेसंट. मग थिटाचे अपोजिट आर वाय आणि ॲडजेसंट आर एक्स. सो वी गेट आर वाय अपॉन आर एक्स. सो व्हॉट इज थिटा, टॅनला तिकडे पाठवा, टॅन इनवर्स ऑफ आर वाय अपॉन आर एक्स. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ आर बार. लक्षात आलं. म्हणजे अशा तऱ्हेनं आपण हा आपला पॉईंट कव्हर केला. दॅट इज रिझॉल्युशन ऑफ व्हेक्टर्स. म्हणजे दिलेला व्हेक्टर कोण आहे आर बार, त्याला रिझॉल्व्ह करून त्याचे दोन काय घ्यायचे कॉम्पोनंट्स घ्यायचे. आता हे कॉम्पोनंट्स काय घ्यायचे हे सुद्धा आपण पुढे जाऊन थोड्या वेळात बघणार आहोत, पण तुम्हाला प्रोसिजर समजली असेल. हे आपण बघितलं 2 डायमेन्शनलमध्ये. आता हेच मी जर 3 डायमेन्शनलमध्ये घेतलं, 3 डायमेन्शनलमध्ये म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये किती ॲक्सिस घेणार मी, 3 ॲक्सिस घेणार, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि हा झेड ॲक्सिस. ओके, मग त्यावेळी काय होणार, ह्या आर बारचे तुम्ही किती कॉम्पोनंट्स घेणार, 3, आर एक्स बार, आर वाय बार आणि आर झेड बार. ओके, मग त्यावेळी मला सांगा हे इक्वेशन काय होईल आपलं. ओके, काय होणार, आर बार इज इक्वल टू आर एक्स बार प्लस आर वाय बार प्लस आर झेड बार. म्हणजेच तुम्ही काय लिहिणार, आर बार इज इक्वल टू आर एक्स बारला कसं लिहिणार, आर एक्स म्हणजे आर एक्स बारची मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शन आय कॅप म्हणजे एक्स ॲक्सिस प्लस आर वाय इंटू जे कॅप प्लस आर झेड बारची मॅग्निट्यूड आर झेड, डायरेक्शन कशी असणार आहे झेड डायरेक्शन ना, अलॉंग झेड ॲक्सिस. म्हणजे झेड ॲक्सिससाठी आपण युनिट वेक्टर वापरतो के कॅप. बघा 1 आणि 2 इक्वेशन आपण असं लिहू शकतो 3 डायमेन्शनलमध्ये. ओके, मॅग्निट्यूड किती येईल, हो का आरची मॅग्निट्यूड रिझल्टंट वेक्टरची आर एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर वाय प्लस आर स्क्वेअर झेड, आर स्क्वेअर एक्स प्लस आर स्क्वेअर वाय प्लस आर स्क्वेअर झेड. सिम्पल आहे. एक एक टर्म प्रत्येक ठिकाणी काय करायची वाढवायची. हे झालं 3 डायमेन्शनलमध्ये. लक्षात आलं. आता ह्या ठिकाणी एक नोट आहे, ती नोट सुद्धा आपण बघूया, महत्वाची नोट आहे. ती नोट काय आहे ते बघा, लक्ष द्या. जर मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे 2 वेक्टर आहेत, ए बार अँड बी बार, आणि हे दोन्ही वेक्टर कसे आहेत इक्वल आहेत. वेक्टर इक्वल कधी असतात, ज्यावेळी त्यांची मॅग्निट्यूड इक्वल असते आणि डायरेक्शन पण इक्वल असते. ह्या दोन्ही वेक्टरची मॅग्निट्यूड इक्वल आहे, म्हणजे ह्या ॲरोची लेंथ काय सेम आहे आणि डायरेक्शन पण काय सेम आहे. त्यावेळी दोन्ही वेक्टर कसे असणार आहेत इक्वल असणार आहेत. त्यावेळी त्या दोन्ही वेक्टरचे जे रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स आहेत किंवा कॉम्पोनंट्स आहेत ते सुद्धा इक्वल असणार. और व्हाईस वर्सा. व्हाईस वर्सा म्हणजे काय, जर दिलेल्या 2 वेक्टरचे कॉम्पोनंट्स जर इक्वल असतील तर दिलेले 2 वेक्टर इक्वल असणार, किंवा दिलेले 2 वेक्टर जर इक्वल असतील तर त्यांचे कॉम्पोनंट सुद्धा इक्वल असणार. मला सांगा, मग ए बारचे आपण 3 कॉम्पोनंट्स घेऊ शकतो, 3 रेक्टँग्युलर कॉम्पोनंट. एक कॉम्पोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस, एक कॉम्पोनंट अलॉंग वाय ॲक्सिस. ह्या कॉम्पोनंटला आपण म्हणतो ए एक्स बार, ह्या कॉम्पोनंटला आपण म्हणणार ए वाय बार आणि ह्या कॉम्पोनंटला म्हणणार आपण ए झेड बार. मग ए बार ऐवजी आपण काय लिहिणार, मग इथं त्याला स्प्लिट केल्यानंतर ए एक्स बार प्लस ए वाय बार प्लस ए झेड बार. सिमिलरली बी बारचे 3 कॉम्पोनंट्स घ्या, एक्स वाय आणि झेड. काय येणार, बी एक्स बार जसं इथे लिहिलं का. ओके, आर बारचे 3 कॉम्पोनंट्स, बी एक्स बार प्लस बी वाय बार प्लस बी झेड बार. ओके, हेच कसं लिहू शकतो आपण, ए एक्स बारला आपण ए एक्स इंटू आय कॅप प्लस ए वाय इंटू जे कॅप प्लस ए झेड इंटू के कॅप. हे कसं लिहायचं,
बी एक्स इंटू आय कॅप प्लस बी वाय इंटू जे कॅप प्लस बी झेड इंटू के कॅप. बरोबर ना. मग हे जर आपण एल एच एस आणि आर एच एस इक्वेट केली, इक्वेट एल एच एस अँड आर एच एस, तर मी कुणाकुणाला इक्वेट करू शकता, ए एक्स आय कॅप आणि बी एक्स आय कॅप. दोघांची डायरेक्शन काय सेम आहे आणि मॅग्निट्यूड पण सेम आहे. मग आपण असं लिहू शकतो ए एक्स इज इक्वल टू बी एक्स आफ्टर इक्वेटिंग एल एच एस अँड आर एच एस. इथं काय लिहू शकतो, ए वाय इज इक्वल टू बी वाय. इथं काय लिहू शकतो आपण, ए झेड इज इक्वल टू बी झेड. सो दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ ए कॉम्पोनंट ऑफ ए बार अलॉंग एक्स ॲक्सिस. हे एक्स म्हणजे काय, ए बारचा काय कॉम्पोनंट जो आहे अलॉंग एक्स ॲक्सिस, कुठला कॉम्पोनंट ए बारचा ए एक्स बार, तिची ही काय झाली मॅग्निट्यूड. आणि बी एक्स काय झाली, बी बारचा जो कॉम्पोनंट आहे अलॉंग एक्स ॲक्सिस कोण झाला बी एक्स बार, तिची मॅग्निट्यूड. मग दोन्ही मॅग्निट्यूड काय इक्वल आहेत हे आपण ऑलरेडी प्रूव्ह केलं. म्हणजे तुमचा इथे रिझल्ट काय असणार आहे, पुन्हा एकदा जर दिलेले दोन वेक्टर जर इक्वल असतील ए बार आणि बी बार, तर त्यांचे कॉम्पोनंट सुद्धा काय असतात इक्वल असतात. किंवा जर कॉम्पोनंट्स जर इक्वल असतील तर दिलेले दोन वेक्टर सुद्धा काय असतात इक्वल असतात. सो दिस इज आवर रिझल्ट. ओके. रिझॉल्युशन ऑफ वेक्टरचा यूज कुठं होतो हे आपण बघूया. सपोज तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं, सपोज दिस इज हॉरिझॉन्टल सरफेस अँड दिस इज इन्क्लाइन्ड सरफेस अँड अँगल बिटवीन बोथ सरफेस इज थिटा. आणि इथे समजा आपण ब्लॉक घेतला, तर आपल्याला माहिती आहे हा जो ब्लॉक आहे तो ह्या डायरेक्शनला काय होणार स्लिप होणार. म्हणजे ह्या ब्लॉकमध्ये ह्या डायरेक्शनला काय प्रोड्यूस झालं ॲक्सलरेशन प्रोड्यूस झालं. आता ॲक्सलरेशन कुठं प्रोड्यूस होतं, तर इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. वी नो दॅट एफ इज इक्वल टू एम ए बार, दॅट इज एफ बार इज इक्वल टू एम ए बार. म्हणजे डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डायरेक्शन ॲक्सलरेशन बोथ आर सेम, दोन्ही डायरेक्शन सेम आहेत. मग ह्याचा अर्थ काय होतोय, जर ह्या ब्लॉकमध्ये ह्या डायरेक्शनला जर ॲक्सलरेशन प्रोड्यूस झालं असेल तर ह्या डायरेक्शनला ह्या ब्लॉकवरती एक फोर्स ॲक्ट होतोय. कारण ज्या डायरेक्शनला तुम्ही फोर्स ॲक्ट करता त्या डायरेक्शनला काय प्रोड्यूस होतं ॲक्सलरेशन प्रोड्यूस होतं. किंवा हा ब्लॉक जर खाली स्लिप होतोय, ह्याचा अर्थ ह्या डायरेक्शनवरती त्या ब्लॉकवरती ह्या डायरेक्शनला त्या ब्लॉकवरती एक फोर्स ॲक्ट होतोय. आपण इथं फोर्सेस जर फाइंड आउट केले तर देर आर टू फोर्सेस ॲक्टिंग इन दिस ऑन दिस ब्लॉक. वन फोर्स इज इट्स वेट, आणि त्या ब्लॉकचं वेट कुठं असतं त्याच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमधून कुठं असतं टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. लक्षात आलं. हा पहिला झाला फोर्स. फोर्सला आपण काय म्हणतो एम जी, दॅट इज वेट. म्हणजे ह्या ब्लॉकवरती टोटल किती फोर्स ॲक्ट होत्या दोन. त्यातला पहिला फोर्स कुठला, तर ह्या ब्लॉकचं स्वतःचं वेट जे कुठं असतं टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. दुसरा फोर्स काय असणार आहे, तर हा ब्लॉक ह्या इन्क्लाइन सरफेसला खाली प्रेस करतोय, तर हा इन्क्लाइन सरफेस इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन करणार ह्या ब्लॉकवरती. आणि ती रिॲक्शन ह्या सरफेसला कशी असणार परपेंडिक्युलर, ज्याला आपण म्हणतो नॉर्मल रिॲक्शन. आता क्वेश्चन असा होतोय की ह्या ब्लॉकवरती एक फोर्स खाली ॲक्ट होतोय, एक फोर्स असा ॲक्ट होतोय अपोज डायरेक्शनला. मग हा ब्लॉक ह्या डायरेक्शनला का मूव्ह होतोय, कारण ह्या डायरेक्शनला एकही फोर्स अवेलेबल नाही, तरी सुद्धा हा ब्लॉक खाली काय येतोय. मग नियमाप्रमाणे फोरच्या डायरेक्शनला ब्लॉक मूव्ह झाला पाहिजे. मी ब्लॉक एक तर असा आत गेला पाहिजे, तो जाऊ शकत नाही कारण हा इन्क्लाइंड सरफेस आहे. किंवा असा वर गेला पाहिजे, मग वर पण जात नाही, तो खाली स्लिप होतोय. मग हे एक्सप्लेन करण्यासाठी इथं आपल्याला रिझोल्युशन ऑफ व्हेक्टरचा यूज होतो. मग ह्या ठिकाणी आपण काय करतो, हा जो फोर्स आहे एम जी इज ए वन ऑफ द फोर्स. त्या फोर्सला आपण काय करतो रिझॉल्व्ह करतो. म्हणजे ह्या फोर्सचे आपण दोन काय घेतो रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स घेतो. फर्स्ट दिस इज द फर्स्ट कॉम्पोनंट ऑफ ए एम जी अँड दिस इज सेकंड कॉम्पोनंट ऑफ ए एम जी. एम जीचे हे काय झाले दोन कॉम्पोनंट. जसे आपण थोड्या वेळापूर्वी हा आर घेतला होता आणि हा आर बारचा हा एक कॉम्पोनंट घेतला होता जो आपण नाव दिलं होतं आर एक्स बार, आणि हा कॉम्पोनंट घेतला होता आर वाय बार. ह्या कॉम्पोनंटची मॅग्निट्यूड आपण काढली होती आर एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा. हा अँगल किती होता थिटा, आर बार आणि आर एक्स मधला. आणि ह्या कॉम्पोनंटची मॅग्निट्यूड आली होती आर वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. आठवलं का बघा, हे आपलं थोड्या वेळापूर्वी झालेलं आहे. आता मला सांगा मग हा जो एम जी आहे त्या एम जीचे आपण हे दोन काय घेतले रेक्टँग्युलर कॉम्पोनंट. बघा हे कॉम्पोनंट एकमेकांना कसे आहेत परपेंडिक्युलर, म्हणून म्हणायचं रेक्टँग्युलर. मग हे सुद्धा एम जीचे दोन कॉम्पोनंट कसे आहेत एकमेकांना परपेंडिक्युलर. मग हा कॉम्पोनंट कुठला असेल आणि हा कॉम्पोनंट कुठला असेल. जसा हा कॉम्पोनंट आहे आर कॉस थिटा आणि हा कॉम्पोनंटची मॅग्निट्यूड आहे आर साइन थिटा. आपण एक नियम लक्षात ठेवला, अँगलच्या जवळचा जो कॉम्पोनंट असतो तो नेहमी कॉस असतो आणि अँगलच्या लांबचा जो कॉम्पोनंट असतो तो नेहमी काय असतो साइन असतो.
मग हा कॉम्पोनंट काय झाला, हा कुणाचा कॉम्पोनंट आहे, आरचा, म्हणून पहिल्यांदा आर येणार आणि नंतर काय येणार कॉस थिटा. हा कॉम्पोनंट कुणाचा आहे, आरचा, म्हणून पहिल्यांदा काय आलं आर आणि नंतर काय आलं साइन थिटा. आता हा अँगल जर थिटा असेल तर हा अँगल पण थिटा असणार. का थिटा असणार आहे, कारण दोन परपेंडिक्युलर लाईन मधला अँगल हा सेम असतो. म्हणजे ही लाईन आणि ही लाईन, ह्या दोघांच्यातला अँगल थिटा तुम्हाला दिलेला आहे. ही जी लाईन आहे इन्क्लाइंड, त्याला ही लाईन काय झाली परपेंडिक्युलर, आणि ह्या लाईनला एमजीची लाईन काय झाली परपेंडिक्युलर. त्यामुळे ह्या दोन परपेंडिक्युलर लाईन मधला अँगल पण किती असणार आहे थिटा. आणि आपला नियम काय सांगतो, थिटाच्या जवळचा कॉम्पोनंट कुठला असतो कॉस. मग हा कॉम्पोनंट कुणाचा आहे एमजीचा. सो पहिल्यांदा काय लिहायचं एमजी आणि हा अँगल जवळचा आहे म्हणून कॉस थिटा. हा कॉम्पोनंट पण कुणाचा आहे एमजीचा, मग पहिल्यांदा येणार एमजी आणि हा कॉम्पोनंट जो आहे तो थिटापासून लांब आहे तर एमजी साइन थिटा. असे दोन कॉम्पोनंट झाले. ज्यावेळी तुम्ही एखाद्या वेक्टरचे दोन कॉम्पोनंट घेता, म्हणजे तुम्ही सांगता की ह्या वेक्टरला ह्या दोन वेक्टरनी ह्या दोन कॉम्पोनंटनी काय केले रिप्रेझेंट केले, त्यावेळी तुम्ही ह्या वेक्टरचा विचार करत नाही. तसं आता इथं आपण एमजीचा विचार करायचा नाही, एमजीच्या कॉम्पोनंटचा विचार करायचा. म्हणजे एमजी साइन थिटा आणि एमजी कॉस थिटा. मग टोटल किती फोर्स झाले आता 3. एक म्हणजे नॉर्मल रिॲक्शन, दुसरा एमजी साइन थिटा आणि तिसरा एमजी कॉस थिटा. या एमजीचा विचार करू नका कारण त्याला आपण रिझॉल्व्ह केलंय इंटू 2 परपेंडिक्युलर कॉम्पोनंट्स. आता मला सांगा हा ब्लॉक आत जातोय का अलॉंग एमजी कॉस थिटा, नाही. अलॉंग नॉर्मल रिॲक्शन, नाही. याचा अर्थ हे दोन्ही फोर्स एकमेकांना काय करतात बॅलन्स करतात. दॅट इज नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू एमजी कॉस थिटा. हे झालं. बरं ह्याला एकच फोर्स कुठला एमजी साइन थिटा इन दिस डायरेक्शन, आणि त्याला बॅलन्स करायला पाठीमागं कुठलाही फोर्स नाही. त्यामुळं ह्या ब्लॉकवरती नेट फोर्स कुठे ऍक्ट होतोय इन दिस डायरेक्शन. त्यामुळे हा ब्लॉक काय होतो डाऊनवर्ड डायरेक्शनला स्लिप होतो किंवा मूव्ह होतो ड्यू टू धिस फोर्स एमजी साइन थिटा. मग अशा केसमध्ये तुम्हाला ह्या रिझॉल्युशन ऑफ व्हेक्टरचा काय होतो यूज होतो. लक्षात आलं. तुम्हाला जर हा अँगल कोणी दिला 30 डिग्री आणि तुम्हाला ब्लॉकचं मास दिलं जी तुम्हाला माहिती आहे 9.8, तर तुम्ही एमजी साइन थिटाची व्हॅल्यू इझिली फाइंड आउट करू शकता. किंवा आपण नंतर 12th मध्ये बघणार आहे, आपण कोनिकल पेंडुलम घेतो. कोनिकल पेंडुलम, दिस इज हाईट व्हर्टिकल, दिस इज स्ट्रिंग अँड दिस इज बॉब, and this bob performing horizontal circular motion. हा बॉब काय करतोय हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. ओके, ही झाली त्या सर्कलची रेडियस. ह्या बॉबवरती ऍक्ट होणारे फोर्स, एक म्हणजे ह्या स्ट्रिंगमध्ये डेव्हलप होणारं टेन्शन, ह्या बॉबचं वेट एमजी. आता अशा वेळी आपण काय करतो ह्या टेन्शनला काय करतो रिझॉल्व्ह करतो इन 2 कॉम्पोनंट्स. फर्स्ट कॉम्पोनंट हॉरिझॉन्टल आणि सेकंड कॉम्पोनंट इज ए व्हर्टिकल. आता हा अँगल जर थिटा असेल, तुम्हाला माहिती आहे अल्टरनेट हा अँगल पण काय झाला थिटा. हा कॉम्पोनंट काय होईल टी कॉस थिटा आणि हा कॉम्पोनंट होणार टी साइन थिटा. ओके, मग टी कॉस थिटा एमजी एकमेकांना काय करतात बॅलन्स करतात. राहिला कुठला फोर्स टी साइन थिटा जो सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करतो. ते नंतर आपण 12th मध्ये बघणार आहे. पण ह्या ठिकाणी टीला तुम्ही काय केलं 2 रेक्टँग्युलर कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व्ह केलं. अशा ठिकाणी तुम्हाला ह्या रिझॉल्युशन ऑफ व्हेक्टरचा यूज होतो. लक्षात आलं की दिलेला व्हेक्टर कोण एमजी 2 भागामध्ये 2 वेक्टरमध्ये काय करायचा तोडायचा ब्रेक करायचा, त्यालाच आपण म्हणतो रिझॉल्युशन ऑफ व्हेक्टर. मला वाटतं तुम्हाला हा पॉईंट व्यवस्थित समजला असेल. ओके, रिझोल्युशन ऑफ व्हेक्टर ह्या पॉईंटवरती आपल्या टेक्स्टबुकमध्ये 2 सॉल्व्ड एक्झाम्पल दिलेले आहेत. ओके, टेक्स्टबुक पेज नंबर आहे 21 नंबरच्या पेजवरती ही 2 एक्झाम्पल आहेत. एक्झाम्पल नंबर 2.4 आणि एक्झाम्पल नंबर 2.5 ही 2 एक्झाम्पल आता बघूया. आता रिझोल्युशन ऑफ व्हेक्टर्स आपण आत्ताच पॉईंट बघितला. त्याच्यामध्ये आपण काय सांगितलं होतं, तुम्ही एक वेक्टर घेतला होता. हा वेक्टर कुठला होता आर बार, आणि ह्या वेक्टरला आपण काय केलं होतं रिझॉल्व्ह केलं होतं, म्हणजे ब्रेक केलं होतं इन 2 रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. One component is along x-axis and second component is along y-axis, which is perpendicular to this component, and this component is known as rx bar and this component is known as ry bar. And by using law of parallelogram, असा पॅरलोग्राम आपण कंप्लीट केला होता आणि r बार तुम्हाला मिळाला होता rx बार प्लस ry बार, म्हणजेच r बार इज इक्वल टू वेक्टर म्हणजे काय असतं मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शन. मग rx बारची मॅग्निट्यूड तुम्हाला आठवते का बघा, rx इंटू डायरेक्शन अलॉंग एक्स ॲक्सिस, त्यासाठी आपण यूज केला होता आय कॅप प्लस ry, आणि ry बार कुठल्या ॲक्सिसवर आहे वाय ॲक्सिसवर, त्यासाठी युनिट वेक्टर जे कॅप. आणि 3 डायमेन्शनलमध्ये आणखी एक कॉम्पोनंट घेतला होता जो होता अलॉंग झेड ॲक्सिस आर झेड बार. ओके, ते आपण 3 डायमेन्शनलमध्ये बघितलं होतं. हे थोडक्यात
लक्षात आलं. आणि नंतर हा जो आर बार आहे, ह्या आर बारची मॅग्निट्यूड सुद्धा आपण काढली होती, आठवतंय का बघा. आर इज इक्वल टू, आर म्हणजेच काय तर आर बारची मॅग्निट्यूड. कधी कधी असे पण लिहितात मॉडमध्ये आर बार, ह्याचा अर्थ पण काय होतो, मॅग्निट्यूड ऑफ आर बार. आणि जी किती आली होती, आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. म्हणजे आर एक्स बारची मॅग्निट्यूड त्याचा स्क्वेअर प्लस आर वाय बारची मॅग्निट्यूड आर वाय त्याचा स्क्वेअर. आणि सगळं कशामध्ये टाकलं होतं आपण, स्क्वेअर रूटमध्ये टाकलं होतं. डायरेक्शन सुद्धा काढली होती. हा अँगल आपण घेतला होता थिटा, थिटा फाइंड आउट केला होता. हे थोडक्यात आपण उजळणी केली, आपण जे पाहिलं होतं त्याची. आता एक्झाम्पल बघूया काय दिलं एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 2.4, फाइंड ए युनिट व्हेक्टर इन द डायरेक्शन ऑफ द व्हेक्टर 3i कॅप प्लस 4j कॅप. एक व्हेक्टर दिलाय आपल्याला. कुठला व्हेक्टर दिलाय, 3i कॅप प्लस 4j कॅप. आणि ह्या व्हेक्टरच्या डायरेक्शनला असणारा युनिट व्हेक्टर काय करा, फाइंड आउट करा. म्हणजे युनिट व्हेक्टरची डायरेक्शन आणि ह्या व्हेक्टरची डायरेक्शन सेम असणार आहे. ओके, मग ह्या व्हेक्टरला आपण फॉर एक्झाम्पल काय मानूया, व्ही बार. तुम्ही काही मानू शकता. आणि तो किती आहे, 3i कॅप प्लस 4j कॅप. तर मी तुम्हाला सांगितलं होतं व्हेक्टर आपण कसा रिप्रेझेंट करतो. सपोज व्ही बार इज अ व्हेक्टर विच इज रिप्रेझेंटेड ॲज मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शन. मग व्ही बारची मॅग्निट्यूड काय असणार आहे, व्ही इंटू डायरेक्शन. डायरेक्शनसाठी आपण काय यूज करतो, युनिट व्हेक्टर, आणि जो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. युनिट व्हेक्टर काय मानूया आपण काही मानू शकतो. आपण अल्फा कॅप मानूया. अल्फा कॅप इज अ युनिट व्हेक्टर इन द डायरेक्शन ऑफ व्ही बार, इन द डायरेक्शन ऑफ व्ही बार, आणि जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. कधी कधी मॅग्निट्यूड आपण अशी पण दाखवतो, व्ही ऐवजी आपण असं लिहू शकतो मॉडमध्ये व्ही बार. ह्याचा अर्थ काय होतो, व्ही बारची मॅग्निट्यूड इंटू अल्फा कॅप म्हणजे काय, व्ही बारची डायरेक्शन. आपल्याला काय पाहिजे, अल्फा कॅप. मग काय येणार, ह्या मॉड व्ही बारने इकडे काय करा, डिवाइड करा. मग काय येणार, व्ही बार अपॉन मॉड व्ही बार म्हणजे मॅग्निट्यूड. आता व्ही बार किती आहे दिलेलं आपल्याला, व्ही बार 3i कॅप प्लस 4j कॅप अपॉन मॅग्निट्यूड ऑफ व्ही बार. मग ह्या व्ही बारची काय काढायची, मॅग्निट्यूड. मग हा जो व्ही बार आहे तुम्ही असा लिहू शकतो, 3i कॅप प्लस 4j कॅप. जसं आर बार कसा लिहिला आहे आपण, आर बार इज इक्वल टू आर एक्स आय कॅप प्लस आर वाय जे कॅप. हा व्ही बार कसा येईल, व्ही एक्स आय कॅप प्लस व्ही वाय जे कॅप. आणि व्ही एक्स किती असणार आहे इथं 3 आणि व्ही वाय किती असणार आहे 4. मला सांगा मॅग्निट्यूड काढण्याचा फॉर्म्युला काय, अंडर रूट आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. इथं तो फॉर्म्युला काय होईल, अंडर रूट व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर इज इक्वल टू 3i कॅप प्लस 4j कॅप अपॉन व्ही एक्स किती आहे, व्ही एक्स कम्पेअर करा 3चा स्क्वेअर, स्क्वेअर रूटमध्ये 3चा स्क्वेअर प्लस व्ही वाय किती आहे 4चा स्क्वेअर. अल्फा आय कॅप किती येणार, 3i कॅप प्लस 4j कॅप अपॉन स्क्वेअर रूटमध्ये 3चा स्क्वेअर किती असणार आहे 9 प्लस 4चा स्क्वेअर किती असणार 16, 16 आणि 9 25. स्क्वेअर रूटमध्ये काय आले 25, 25चं स्क्वेअर रूट काय असतं 5. हे आपण असं सेपरेटली पण लिहू शकतो, 3/5 कॅप सेपरेट डिवाइड करा आणि 4/5 कॅप. दिस इज द अल्फा कॅप, दॅट इज युनिट व्हेक्टर इन द डायरेक्शन ऑफ दिस गिवन व्हेक्टर. लक्षात आलं. ओके, आता पुढचं नेक्स्ट एक्झाम्पल. काय दिले बघा, गिवन ए बार एक ए बार हा काय फर्स्ट वेक्टर आय कॅप प्लस 2j कॅप आणि बी बार 2i कॅप प्लस j कॅप असे दोन वेक्टर आपल्याला दिलेले आहेत. पहिला वेक्टर आपण लिहून घेऊया ए बार किती आहे आय कॅप प्लस 2j कॅप आणि दुसरा वेक्टर काय दिला आहे बी बार 2i कॅप प्लस j कॅप. जसा तुमचा आर बार होता, आर बार किती होता आर एक्स बार प्लस आर वाय बार. मग आर एक्स बार आणि आर वाय बार काय होते, आर बारचे काय होते दोन कॉम्पोनंट, तसे ह्या ए बारचे पण दोन कॉम्पोनंट्स असणार. इथे येतो ए बारचे दोन कॉम्पोनंट्स काय असणार आहे ए एक्स बार प्लस ए वाय बार. म्हणजेच ए बार इज इक्वल टू ए एक्स बार आपण कसं लिहिणार ए एक्स इंटू आय कॅप प्लस ए वाय इंटू जे कॅप लाईक दिस. बरोबर. आणि ए ची मॅग्निट्यूड किती येणार बोला ए एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर सिमिलर टू दॅट. समजलं का. आपल्याला काय विचारले, दोन वेक्टर दिलेत ए बार आणि बी बार. व्हॉट आर द मॅग्निट्यूड्स ऑफ द टू वेक्टर्स. ह्या दोन्ही वेक्टरची काय काढायची मॅग्निट्यूड.
पुढे काय झालं, आर दीज टू वेक्टर्स इक्वल, ते नंतर बघू. पण पहिल्यांदा दोन्ही वेक्टरची काय काढूया, व्हॉट आर द मॅग्निट्यूड्स ऑफ द टू वेक्टर. मग पहिला वेक्टर कुठला घ्या, ए बार, हा ए बार, आणि ए बारची काय काढूया आपण, मॅग्निट्यूड काढूया. मग मॅग्निट्यूड काढण्याचा फॉर्म्युला माहिती आहे बघा इथं आहे, ए इज ए मॅग्निट्यूड ऑफ ए बार, आणि ती किती असते, √ax² प्लस ay². मग सांगा ए इज इक्वल टू √ax² प्लस ay². मग ए इज इक्वल टू √ax किती येणार. आता ए बार जो वेक्टर आहे तो आपण कसा लिहिलाय बघा, ए बार वेक्टर ax i प्लस ay j, बरोबर ना. ax बार प्लस ay बार, ax बार म्हणजे ax i कॅप, ay बार म्हणजे ay इंटू j कॅप, म्हणजेच कोण तुमचा झाला, ए बार. मग ए बार काय आला, ax i कॅप प्लस ay j कॅप. कम्पेअर करा, i कॅप, ax ची व्हॅल्यू किती असणार आहे 1, j कॅप, ay ची व्हॅल्यू किती असणार आहे 2. मग इथे मी लिहू शकतो देअरफॉर ax इज इक्वल टू 1, ay इज इक्वल टू 2. कम्पेअर केल्यानंतर ओके, इथं काय नाही म्हणजे किती असणार आहे 1 असणार आहे. सो ax², ax किती आला 1 आला, 1² म्हणजे 1च असतो, आणि ay किती आहे 2, 2चा स्क्वेअर म्हणजे 4, म्हणजे किती येते 1² 1 प्लस 2² 4, 4 प्लस 1 √5. ही काय झाली पहिल्या वेक्टरची, ए बारची काय झाली मॅग्निट्यूड. आता दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड बी बार किती आहे 2i प्लस j कॅप. म्हणजे हा बी बार आपण कसा लिहू शकतो ह्याप्रमाणे, बी बार इज इक्वल टू bx बार प्लस by बार. bx बार प्लस by बार, by बार हे दोन कोण झाले तिचे रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स ऑफ ए बी बार. मग bx बारला असेल ह्याचं इथं करा, बी बार इज इक्वल टू bx बार प्लस by बार. मग काय येणार, बी बार इज इक्वल टू bx बार ची मॅग्निट्यूड bx आणि डायरेक्शन i कॅप, by बारची मॅग्निट्यूड by आणि डायरेक्शन बाय युझिंग युनिट वेक्टर j कॅप, आणि बी बारची मॅग्निट्यूड b √bx² प्लस by². सिंपल आहे, ठीक आहे. म्हणजे बी बारची व्हॅल्यू किती येणार, bx i कॅप प्लस by j कॅप. मग कम्पेअर केल्यानंतर i कॅप म्हणजे bx किती आला 2, आणि by किती आला j कॅप, मग by इथं किती आला काय नाही माहिती किती असणार आहे 1. ओके, मग मॅग्निट्यूड ऑफ बी बार दॅट इज b किती असणार आहे, हा फॉर्म्युला bx² प्लस by², bx 2चा स्क्वेअर 4 प्लस by² म्हणजे 1चा स्क्वेअर 1, दॅट इज √5. म्हणजे ए बारची मॅग्निट्यूड आणि बी बारची मॅग्निट्यूड काय आली, सेम आली. ओके, √5. आता पुढचा क्वेश्चन काय, आर दीज टू वेक्टर्स इक्वल. आपण शेवटी बघितलं होतं दोन वेक्टर इक्वल कधी असतात, ज्यावेळी त्या वेक्टरचे कॉम्पोनंट्स इक्वल असतात. फॉर एक्झाम्पल अँड बी बार हे इक्वल आहेत का नाही हे आपल्याला शोधायचं आहे. आर दीज टू वेक्टर्स आर इक्वल. मला सांगा ए बारचे दोन रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स कुठले कुठले आहेत, पहिला कॉम्पोनंट ax बार आणि दुसरा कॉम्पोनंट ay बार, आणि बी बारचे दोन कॉम्पोनंट bx बार आणि by बार. जर या दोन्ही वेक्टरचे कॉम्पोनंट्स जर इक्वल असतील तर हे दोन्ही वेक्टर काय इक्वल आहेत. हा नियम आपल्याला माहिती आहे, आपण सगळ्यात शेवटी मागाशी बघितला होता. मग मला सांगा ax बारची मॅग्निट्यूड किती आहे, म्हणजे ax किती आहे 1 आणि ay किती आहे 2. ax इज इक्वल टू 1, ay इज इक्वल टू 2. bx किती आहे, bx म्हणजे bx बारची मॅग्निट्यूड 2 आणि by किती आहे 1. मग तुम्ही काय सांगू शकता ax आणि bx इक्वल आहेत का, तर नाहीत. ax इज नॉट इक्वल टू bx. आणि ay आणि by इक्वल आहेत का, तर नाहीत. कारण ax 1 आहे, bx 2 आहे, ay 2 आहे, by 1 आहे. म्हणजे हे दोन्ही इक्वल नाहीत. मग त्यांचे मला सांगा हे दोन्ही वेक्टरचे कॉम्पोनंट्सच्या मॅग्निट्यूड इक्वल नाहीत, त्यामुळे हे दोन्ही वेक्टर इक्वल नसणार आहे. त्यामुळे आपलं आन्सर काय असणार आहे, फायनल आन्सर आर दीज टू वेक्टर्स आर इक्वल. तर तुमचा आन्सर काय असणार आहे, नो, ए बार अँड बी बार these two vectors are not equal because their components are not equal. Their corresponding components are not equal. जर त्यांचे कॉम्पोनंट जर इक्वल असते, फॉर एक्झाम्पल ए बारचा कॉम्पोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस कुठला ax आणि बी बारचा कॉम्पोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस कुठला bx, हे दोन्ही इक्वल पाहिजेत. ए बारचा कॉम्पोनंट अलॉंग वाय ॲक्सिस ay आणि बी बारचा कॉम्पोनंट अलॉंग अगेन वाय ॲक्सिस by, हे जर इक्वल असतील तरच ते दोन वेक्टर काय असतात इक्वल असतात. पण आपल्या एक्झाम्पलमध्ये हे इक्वल नाहीत. सो आपण काय सांगू शकतो, ए बार अँड बी बार दीज टू वेक्टर्स आर नॉट इक्वल. ओके, सो दीज टू एक्झाम्पल्स.
ओके, मला वाटतं तुम्हाला समजलेलं आहे. रिझॉल्युशन ऑफ व्हेक्टर हा पॉईंट तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.